नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या भाज्या. तर या भाज्या बनवण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. त्यातून मी आमच्या पद्धतीने कशी बनवतो हे सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे या भाज्या असतात त्या खूप साऱ्या प्रकारच्या बनवल्या जातात आणि या भाज्या बनवत असताना आपल्याला खूप सारा वेळ जातो. त्यासोबत आपल्याला आणखीनसुद्धा बराच स्वयंपाक बनवायचा बाकी असतो. तर त्यातून आपण भाज्या झटपट कशा करू शकतो, कारण या भाज्या बनवण्यासाठी जवळजवळ 1-1.5 तास तरी जातो. आणि तसं म्हटलं तर या भाज्या बनवण्यासाठी काही अवघड नाही, खूप साऱ्या साध्या पद्धती आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल. चला तर मग वेळ न घालवता आपण हे झटपट भाज्यांचं नियोजन कसं करायचं हे पाहूया. तर ज्या आपण भाज्या तयार केलेल्या आहेत यामध्ये आपण घेतलेल्या आहेत कारलं, भेंडी, गवारी, ढेसे, मेथीची भाजी, वडी आणि सोबत आहे बटाट्याची भाजी. तर या भाज्या आमच्या इकडे केल्या जातात. तर तुमच्या तिकडे भाज्या काही केल्या जातात या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता ह्या सर्व भाज्या करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी तर करावीच लागणार. तर त्यासाठी मी आधीच आदल्या रात्री कारलं कापून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद घालून मी बाजूला करून ठेवलं होतं. यामुळे कारल्याची जर का कडू चव असेल तर ती निघून जाते. तर सकाळी तुम्ही भाज्या बनवायच्या वेळेला हे एक अर्धा तास काम केलं तरी चालतं, पण काम थोडंसं हलकं व्हावं म्हणून मी ही रात्रीच तयारी केली होती. आता आपण यानंतर करणार आहे वडीसाठी लागणारा मसाला. तर त्यासाठी आपण इथे घेतलेल्या आहेत 3 मिरच्या. आता यामध्ये घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घालून हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ, तसेच अर्धा चमचा घालणार आहोत हळद. आणि यामध्ये आपण 2 ते 3 चमचा बेसन पीठ घालून व्यवस्थित बॅटर तयार करून घेणार आहोत, जसं आपण वडीला तयार करतो तसं. इथे तुम्ही पाहू शकता की पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण वडी वळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे वडीची पाने घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता यावरती आपण नेहमीप्रमाणे जशी वडी करतो त्याप्रमाणे उलटपालट ठेवून आपण पीठ लावून वडी तयार करून घ्यायची आहे. तर आता इथे मी एकूण 8-9 पाने घेतलेली आहेत आणि याचा माझ्याकडून 2च रोल तयार झालेले आहेत, कारण मी 3-4 पानं लावून व्यवस्थित भरपूर लेयर्सची वडी तयार केलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मी कशा पद्धतीने करते आहे. तर इथे मी पीठ लावताना जास्त पातळ किंवा जास्त दाटसर लावलेलं नाही आणि ही अशी वडी केलेली सुद्धा एकदम छान लागते. यामध्ये जास्त प्रकारचे मसाले नाही तरीसुद्धा खूप मस्त आणि चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता ही पानं रोल करण्यासाठी तयार झालेली आहेत. तर आपण याचा रोल करून घेऊया आणि अगदी नेहमीप्रमाणेच रोल करायचा आहे. तर इथे अशा प्रकारे 2 वडीचे रोल तयार झालेले आहेत. तर आता आपण सुरुवातीला भाज्यांचं नियोजन करणार आहे की आपल्याला खूप कमी वेळात आपले भरपूर सारी कामं झटपट झाली पाहिजेत, म्हणून सुरुवातीलाच आपण भाज्या लावताना एका वेळेला 3-4 भाज्या कशा होतील याचं बघणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे इडलीचा कुकर आणि त्या इडलीच्या बेसला मी घातलेलं आहे पाणी आणि त्या पाण्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ. आणि यामध्ये आपण डेसे घालणार आहोत आणि त्याच्यावरती आपण घालणार आहे दुसरी एक इडली कुकरची प्लेट आणि एका साईडला ठेवणार आहे गवारी आणि दुसऱ्या साईडला ठेवणार आहोत आपण बटाटे आणि एकदम वरच्या टॉपच्या प्लेटवरती ठेवणार आहे वडी, जेणेकरून आपली एका वेळेला 3 ते 4 भाज्या वाफलून शिजून तयार होतील, त्यामुळे आपला थोडासा वेळ वाचेल. तर आता हा जो तयार केलेला कुकर आहे तो शिजवण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतात. तोपर्यंत आपण दुसरं काम करून घ्यायचं आहे. तर आता हा कुकर तयार झालेला आहे आणि तो मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये 10 ते 15 मिनिट शिजवून घेणार आहोत. त्यावेळेत आपल्या मस्त भाज्या शिजून तयार होतील. आता हा कुकर आपण 10 ते 15 मिनिटासाठी शिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये कारलं छान मऊ शिजवून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला नंतर जास्त वेळ लागणार नाही. तर ते कारला पण शिजायला ठेवूया.
तर तुम्ही इथे पाहू शकता की कारल्याला मस्त पाणी सुटलेलं आहे। आता हे थोडंसं हाताने पिळून काढायचं आहे, त्यामुळे कारलं जास्त कडू होणार नाही। इथे तुम्ही बघू शकता एक 7 ते 8 मिनिटांमध्ये कारलं सुद्धा शिजून तयार झालेलं आहे आणि आपला कुकर सुद्धा तयार झालेला आहे। तर अवघ्या 20 मिनिटांमध्ये आपल्या सर्व भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला फक्त परतायला 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि आपल्या भाज्या झटपट अशा तयार। तर तुम्ही नक्की असं ट्राय करू शकता। तुम्ही नक्की या प्रकारे नियोजन करून बघू शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला मदत झाली की नाही। तर आता इथे आपण भाज्या फक्त परतून घेणार आहोत। तर भाजी परतण्यासाठी सुरुवातीला आपण जे पटपट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या पहिल्या परतायच्या आहेत आणि ज्या गोष्टीला थोडासा वेळ लागणार आहे त्या एकदम शेवटी परतायच्या आहेत। तर इथे सुरुवातीला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 2 चमचा तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर मोहरी घातली, सुरुवातीला मोहरी तडतडली की मग जिरं घातलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडी घालायची आहे हळद आणि थोडासा हिंग घालायचा आणि यामध्ये आता आपण बारीक बारीक चिरलेली जी आपली वडी आहे ती परतून घ्यायची आहे। आणि ही वडी परतत असताना गॅस आपला हा लो टू मीडियममध्ये ठेवायचा आहे आणि 5 मिनिटांमध्ये ही वडी परतून तयार करायची आहे। तर तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्ही पाहू शकता की वडी किती झटपट तयार केलेली होती, तरीसुद्धा किती छान आणि सुंदर दिसते आहे आणि खायलासुद्धा तेवढी चविष्ट आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि इथे एक 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपली वडी तयार झालेली आहे। तर आता ही वडी आपण बाजूला करून घेऊया। आता वडी बाजूला काढल्यानंतर याच कढईमध्ये आपण गवारी परतून घेणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे एक 4 ते 5 मिनिटांमध्ये ज्या भाज्या परतून तयार होतील या आधी सुरुवातीला करून घ्यायच्या आणि वेळ लागणाऱ्या भाज्या हा शेवटी करायच्या आहेत। त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि आपली जे स्वयंपाक आहे किंवा जे नियोजन आहे ते झटपट तयार होतं। तर यामध्ये मी घातलं तेल गरम झालं की मोहरी घातली, जिरं घातलं, हिंग आणि थोडीशी हळद घातली आणि हे थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण गवारी। तसेच या गवारीमध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, तर या गवारीमध्ये चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे लाल तिखट आणि छान असं एक 5 मिनिट परतवून घ्यायचं आहे। आणि 5 मिनिट परतल्यानंतर यामध्ये जाडसर दाण्याचं कूट घालायचं आहे, यामुळे आणखीन छान टेस्ट येते। जर का तुमच्याकडे दाण्याचं कूट घालत नसतील तर तुम्ही अवॉइड करू शकता आणि फक्त अशा प्रकारे आपण सर्व भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। इथे गवारी परतल्यानंतर एक 5 मिनिटानंतर आपण गवारी बाजूला काढून घ्यायची आहे आणि आता याच भांड्यामध्ये आपण दुसरी भाजी परतून घ्यायची आहे। तर कढई तर गरम आहेच, यामध्ये घालायचं आहे तेल। त्यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे मोहरी, जिरं, हिंग आणि थोडीशी किंचित घातलेली आहे हळद आणि हे छान परतलं की यामध्ये घातलेले आहेत आपण उकळलेले ढेसे जे आपण पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत। शिजून आपण यासाठी घेतले की ते छान मऊ होतात आणि एकदम मस्त खायला गरगरीत लागतात। तर ते मी शिजवून घेतलेले आहेत आणि ढेसे टाकल्यानंतर ते परतून घेत असताना आपण त्यामध्ये थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा जसं क्वांटिटी वाईज आहे तसं आपण लाल तिखट घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। इथे सुद्धा आपण आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर ते आपण घालू शकतो आणि त्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्येच आपली भाजी तयार झालेली आहे। आता याच कढईमध्ये बनवणार आहोत आपण कारलं। तर सेम प्रोसेस करायची आहे। तर कढईमध्ये सुरुवातीला घातलं तेल गरम झालं की मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग घालून आपण मस्त परतवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये आपण शिजून घेतलेलं घातलं कारलं एक 2 ते 3 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण घातलेलं आहे 1.5 चमचा लाल तिखट आणि हे कारलं कडू होऊ नये म्हणून आपण एक छोटासा अर्धा लिंबाचा गोळा असेल एवढा पण घातलेला आहे, गूळ आणि ते एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपण यामध्ये दाण्याचं कूटसुद्धा घालणार आहोत। तर इथे मी 2 ते 3 चमचा वापरलेला आहे शेंगदाण्यांचं कूट आणि नंतर काय करणार आहोत तर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा लिंबाचा रस। यामुळे काय होणार आहे तर आंबट गोड अशा मस्त कारल्याला चव येणार आहे आणि कारल्याचा कडूपणा कमी होणार आहे। तर इथे तुम्ही लिंबाचा रस वापरण्याऐवजी तुम्ही इथे चिंचसुद्धा वापरू शकता, पण झटपट करायचं असेल तर लिंबाचा रस हा पटकन आपल्याला मिळून जातो। तर आपण इथे वापरलेला आहे लिंबाचा रस। आता ही छान मस्त परतवलेली आहे भाजी आणि आता ही आपण बाजूला काढून घ्यायची आहे। आता यानंतर आपण याच कढईमध्ये करणार आहोत बटाट्याची भाजी। तर बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे, फक्त यामध्ये आपण लाल चटणी वापरणार नाही, म्हणजे
तिखट वापरणार नाही तर आपण मिरची वापरणार आहोत। तर इथे मी हिरवी मिरची 2 बारीक चिरून घातलेल्या आहेत, सोबत मी घातलेला आहे कढीपत्ता आणि ते छान परतवून झालं की यामध्ये हिंग, हळद हे घालून छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत बटाटे आणि ते छान आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आणि ही भाजी परतवत असताना चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण आपण मीठ बटाटा शिजवताना वापरलेलं नव्हतं। आणि ही सुद्धा भाजी अगदी 5 मिनिटांमध्ये परतवून तयार झालेली आहे। खरं तर सांगायची गंमत म्हणजे की आपण या सर्व भाज्या एकाच भांड्यामध्ये करतो, त्यामुळे या भाज्यांना एकदम मस्त असा छान असा सुगंध पण येत असतो आणि मस्त असे चवीला सुद्धा अप्रतिम झालेले असतात। तर तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या भाज्या कशा झालेल्या आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर वळूयात आपण दुसऱ्या भाजीकडे। तर दुसरी भाजी बनवायचा नंबर आहे ती म्हणजे मेथीची भाजी। तर मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम तर आहेच, यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची। आता हिरवी मिरची व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये डायरेक्ट आपण घालणार आहोत मेथीची स्वच्छ धुतलेली भाजी। ती छान पाण्याखाली धुवून घ्यायची आहे आणि मग ती परतायला घालायची आहे। आणि मेथीची भाजी कढईमध्ये घातल्यावरती यामध्ये आपण चवीपुरतं घालणार आहोत मीठ आणि मीठ घातल्यानंतर ती हलवत व्यवस्थित शिजू द्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी शिजवत असताना कधीही त्यावरती झाकण ठेवून मेथीची भाजी तयार करायची नाही, नाहीतर त्याचा जो कडवटपणा असतो तो जास्त वाढला जातो आणि भाजी जास्त कडू लागते। तर झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की मेथीची भाजी तयार आहे। आता ही बाजूला करून घ्यायची आहे। आता सर्वात शेवटी आपण तयार करणार आहोत भेंडीची भाजी, कारण भेंडीची भाजी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 मिनिट तरी जाणारच। म्हणून मी इथे काय केलेलं आहे, एका कढईमध्ये कढई गरम झाली की त्यामध्ये घातलेलं आहे तेल। तर तेल मी 1.5 चमचा घातलेलं आहे। यामध्ये घालणार आहे जिरं, मोहरी, हिंग आणि हळद आणि तसेच यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे। आणि मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आणि ही भाजी मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये एक साधारण 10 मिनिटांमध्ये तयार होती। परंतु ही भाजी करण्याच्या आधी भेंडी एक अर्धा तास तरी व्यवस्थित धुवून पुसून ठेवायची आहे आणि मस्त कोरडी करायची आहे, त्यामुळे एकदम छान सुटसुटीत भाजी तयार होते। तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल। आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।